नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओमुळे पीडित महिलांची मानसिक स्थिती बिघडल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली असून त्या सध्या तीव्र नैराश्याचा सामना करत आहेत। व्हिडिओमध्ये महिलांची ओळख उघड होत असल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकाकडून महिलांना सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही सायबर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन फरार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। याआधी त्याची चौकशी करण्यात आली होती, मात्र सध्या त्याचा फोन बंद येत आहे। तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।